नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर 3% DA थकबाकी अदा करण्यासंदर्भात वेतन व भविष्य निर्वाह पथकमार्फत महत्त्वपूर्ण परिपत्रक दिनांक 20/5/2026 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर परिपत्रक या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता 3% DA थकबाकी अदा करण्यासंदर्भात हा महत्त्वपूर्ण परिपत्रक काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, 3% DA थकबाकी अदा करण्यासंदर्भात वेतन व भविष्य निर्वाह पथकमार्फत या ठिकाणी महत्त्वपूर्ण परिपत्रक दिनांक 20/5/2026 पहा संपूर्ण सविस्तर महागाई भत्ता थकबाकी परिपत्रक 3% महागाई भत्ता थकबाकी अदा करण्यासंदर्भात वेतन व भविष्य निर्वाह पथकमार्फत दिनांक 20 मे 2026 रोजी एक महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे। सदर परिपत्रकानुसार नमूद करण्यात आले आहे की माहे मे 2026च्या नियमित वेतन देयकामध्ये माहे नोव्हेंबर 2025 ते जानेवारी 2026 या कालावधीतील वाढीव 3% महागाई भत्त्याची थकबाकीची रक्कम ही समाविष्ट करून माहे मे 2026चे नियमित वेतन देयके दिनांक 26 मे 2026 पर्यंत ऑनलाईन फॉरवर्ड करून महागाई भत्ता DA फरक तक्ता हार्ड कॉपी सादर करण्यात यावे असे देखील निर्देश देण्यात आले आहेत। यानंतर सदर कालावधीमधील महागाई भत्त्याच्या थकबाकीकरिता शालार्थ प्रणालीमध्ये टॅब उपलब्ध करून देण्यात येणार नाही याची देखील नोंद घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। याकरिता कार्यालयाच्या स्तरावर प्राप्त सर्व लेखा श्रद्धाची माहिती 2026ची नियमित वेतन देयके रिजेक्ट या ठिकाणी करण्यात आलेले आहेत। सदरचे परिपत्रक खालीलप्रमाणे पाहू शकता। अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक माध्यम नांदेड पाहू शकता दिनांक 20/5/2026 बघा, अति तात्काळ महत्त्वाचे प्रति प्राचार्य मुख्याध्यापक खाजगी अनुदानित आणि अंशतः अनुदानित माध्यमिक उच्च माध्यमिक सैनिकी व आदिवासी शाळा जिल्हा नांदेड। विषय आहे माहे मे 2026चे नियमित वेतन किंवा देयके 3% महागाई भत्ता फरक समाविष्ट करून शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन फॉरवर्ड करून हार्ड कॉपी सादर करण्याबाबत संदर्भ माननीय शिक्षण संचालक माध्यमिक उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे 1 यांचे पत्र आणि या कार्यालयाचे सूचना पत्र क्रमांक 351 दिनांक 6/5/2026 उपरोक्त विषयास अनुसरून सूचित करण्यात येते की संदर्भीय पत्र क्रमांक 2 नुसार माहे मे 2026चे नियमित वेतन देयके विहित कालमर्यादेत शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन फॉरवर्ड करून हार्ड कॉपी सादर करण्याबाबत कळवण्यात आले होते। तथापि संदर्भीय पत्र क्रमांक 1 नुसार दिनांक 1 नोव्हेंबर 2025 ते 31 जानेवारी 2026 या कालावधीतील वाढीव 3% म्हणजे 55% वरून 58% महागाई भत्त्याची थकबाकीची रक्कम माहे मे 2026च्या या वेतनासोबत रोखीने अदा करण्याबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत। त्यानुसार माहे मे 2026च्या नियमित वेतन या देयकामध्ये माहे नोव्हेंबर 2025 ते जानेवारी 2026 या कालावधीतील वाढीव 3% महागाई भत्त्याची थकबाकीची रक्कम ही समाविष्ट करून माहे मे 2026चे नियमित वेतन देयके दिनांक 26/5/2026 पर्यंत ऑनलाईन फॉरवर्ड करून महागाई भत्ता फरक तक्तासोबत जोडून हार्ड कॉपी सादर करण्यात यावी। यानंतर सदर कालावधीतील महागाई भत्त्याची थकबाकीकरिता शालार्थ प्रणालीमध्ये टॅब उपलब्ध करून देण्यात येणार नाही याची देखील या ठिकाणी नोंद घ्यावी। याकरिता या कार्यालयाच्या स्तरावर प्राप्त सर्व लेखा शीर्षाची माहे मे 2026ची नियमित वेतन किंवा देयके या ठिकाणी रिजेक्ट करण्यात आलेली आहेत। सोबत संदर्भीय पत्र आणि शासन निर्णय प्रत VG सानप अधीक्षक वेतन भनी पथक माध्यमिक नांदेड प्रतिलिपी तुम्ही पाहू शकता। बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे हा जो 3% DA थकबाकी अदा करण्यासंदर्भात वेतन व भविष्य निर्वाह पथक मार्फत महत्त्वपूर्ण परिपत्रक या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेला आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर परिपत्रक या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नाविन्यपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी व अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी किंवा अशाच प्रकारचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील
असतील तर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.